आम्ही 11/4/2025 रोजी आम्ही तिला ॲडमिट केलं. 13/4/2025 रोजी संध्याकाळी 12-12:30 वाजता तिचं डिलिव्हरी झाली. 1-1.5 वाजता त्यांनी आम्हाला मृत्यू झाला. आम्ही त्यांची सतत तिची ब्लडिंग होताना आम्ही त्याला रक्त जाताना तिला सांगत होतो त्यांना, डॉक्टरला, नर्सना. तर त्यांनी असं उद्धटपणे आम्हाला वागणूक ही दिलेली. आम्ही आजपर्यंत त्यांनी आम्हाला हे असं निष्काळजीपणा त्यांनी केला तिच्याबद्दल, म्हणून आम्ही त्यांचा आज 1 वर्ष झालं त्यांचा पाठपुरावा केला. आज माझ्या मालकिनीचा हे वर्ष श्राद्ध आहे. आजपर्यंत आम्ही इतका पाठपुरावा करून सकट आम्हाला न्याय दिलेला नाही. समजा आम्ही न्याय तर मागायचा कुणाला, असं समितीने जी अहवाल दिलाय ते डॉक्टरांच्या विरोधात 10 मुद्दे त्यांच्या विरोधात दिलेत आणि एकच मुद्दा फक्त दिलाय की डॉक्टरांचा असा निष्काळजीपणा नाही. मग बाकीचे 10 मुद्दे त्यांनी निष्काळजीपणा हे असं दाखवून दिलेलं आहे. तर मग एकच मुद्दा का असा दिला की ह्यांचा कोणता हलगर्जीपणा नाही. आता काय मागणी असेल तुमची? 1 वर्ष झालं माझं एवढंच म्हणणं आहे की हे डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ही गुन्हे दाखल व्हायच पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या लेकरा बाळाला न्याय भेटावा, एवढीच मागणी. छाया पांचाळ यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी ॲडमिट करण्यात आलेलं होतं. त्यांना 11 एप्रिल 2025 रोजी ॲडमिट केलं. त्याच्यानंतर 13 एप्रिल रोजी त्यांचा डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्या डिलिव्हरीमध्ये त्यांचा अतिरक्तस्राव झाला. हे नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर आणि नर्स यांना वारंवार कळवलं की रक्तस्राव व्हायला लागलाय, परंतु त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली नसल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झालेला आहे. या संपूर्ण प्रकाराला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे. आज त्यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि या प्रकरणामध्ये 4 लोकांची समिती नेमलेली होती. त्या समितीमध्ये पूर्ण अहवाल 11 मुद्दे डॉक्टरांनी त्या समितीने डॉक्टर आणि नर्स यांच्यावर ताशे ओढलेले आहेत. परंतु एकच ओळ अशी दिलेली आहे की या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टर आणि नर्स यांचा हलगर्जीपणा दिसून येत नाही, असं त्यांनी त्या ओळीमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन जे आहे ते गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या संबंधामध्ये आम्ही बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना 2 वेळेस भेटलेलो आहोत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जे शहर पोलीस स्टेशनचे PI बल्लाळ साहेब आहेत त्यांना 2 वेळेस आदेश दिलेले आहेत की ह्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हे दाखल करा आणि जे चौकशी करायची ते तुम्ही नंतर करा. आणि त्याच्यानंतर आम्ही जे उपसंचालक लातूरचे आरोग्य विभाग आहे यांच्याकडेही आम्ही अहवाल प्राप्त केलेला आहे. परंतु याच्यामध्ये कुठंतरी क्लीन चिट दिलेली आहे आणि एक म्हणजे गोरगरिबाचा जीव आहे तो जीव त्यांना महत्वाचा वाटत नाहीये. अशा कित्येक बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये बळी गेलेले आहेत. यापुढे कुठल्याही मातेचा असा मृत्यू होऊ नये आणि त्यासाठी आमचा 1 वर्षापासून लढा चालू आहे. हे कुटुंब जे आहे ते उघड्यावर आलेले आहे. आमच्या प्रशासनाला एवढी विनंती आहे की जे संबंधित डॉक्टर आणि नर्स हे जे दोषी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि तात्काळ त्यांना अटक व्हावी आणि हे कुटुंब जे आहे त्यांना प्रशासनाकडून आर्थिक 25 लाख रुपये मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला की या प्रकरणामध्ये तात्काळ डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना अटक करावी, एवढीच मागणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.